केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून ते आज या जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर त्यांचं आगमन होणार आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतात की सागर पार्क मैदानाचा हा परिसर आहे। या सागर पार्क मैदानावर ते युवकांशी संवाद साधणार आहे। विकसनशील भारत या विषयावर अमित शहा विद्यार्थ्यांची या ठिकाणी युवकांशी संवाद साधणार असून मोठी जय्यत तयारी या ठिकाणी भाजपतर्फे करण्यात आली आहे। जवळपास 25 ते 30 हजार विद्यार्थी या ठिकाणी या संमेलनास उपस्थित असणार आहे आणि अमित शहा त्यांच्याशी संवाद साधणार आहे। जर विचार केला तर दुपारी 3 वाजता अमित शहा यांचं जळगावातील हेलिपॅडवर आगमन होणार असून 3:30 वाजता ते या कार्यक्रमाला युवा संमेलना या ठिकाणी उपस्थित राहून युवकांशी संवाद साधणार आहे। त्यांच्या सोबत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन या नेत्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा दौरा या ठिकाणी महत्त्वपूर्ण मानला जात आहे। जळगाव, धुळे, नंदुरबार या विभागांशी ते चर्चा करणार असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमकी भारतीय जनता पार्टीतर्फे काय रणनीती आखली जाते त्या दृष्टीने हा अमित शहा यांचा दौरा हा महत्त्वपूर्ण मानला जात आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।